लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। काही बहिणींच्या खात्यात 1500 नव्हे तर थेट 4500 रुपये का येत आहेत। नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, पण लक्ष द्या, काही बहिणींना 4500 रुपये मिळत आहेत तर काहींना अजूनही 1 रुपयाही मिळालेला नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या खात्यात पैसे का येत नाहीत, कोणाला किती रक्कम मिळणार आणि काय करायचं आहे, अगदी बारीक सारीक सर्व काही। तर व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, कारण शेवटी मी एक गोल्डन टिप देणार आहे जी तुमचे अडकलेले पैसे लगेच सुटण्यास मदत करणार आहे। आणि हो, खालील लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। बहिणींनो, आजपासून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही घोषणा करत सांगितलं की राज्यातील सुमारे 2,30,00,000 पात्र महिलांच्या खात्यात आगामी 7 ते 10 दिवसात पैसे जमा केले जातील। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे, सर्व बहिणींना सारखे पैसे मिळणार नाहीत। काही बहिणींना फक्त जानेवारीचे 1500 रुपये मिळतील, तर ज्यांचे मागील 2 महिन्यांचे हप्ते अडकले होते त्यांच्या खात्यात नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत। आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, माझ्या खात्यात किती येणार, मी कोणत्या यादीत आहे? हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे पाहत रहा। मी अगदी सोप्या भाषेत सर्व काही सांगणार आहे। पहा बहिणींनो, मी तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये विभागून सांगतो। कॅटेगरी नंबर 1, ज्या भाग्यवान बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते नियमितपणे मिळाले आहेत आणि तुमच्याकडे कोणतीही पेंडिंग रक्कम नाही, तर तुमच्या खात्यात फक्त या महिन्याचे म्हणजेच जानेवारी 2026 चे 1500 रुपये जमा होतील। हे पैसे 20 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान तुमच्या खात्यात क्रेडिट होतील। कॅटेगरी नंबर 2, आता ऐका हे महत्त्वाचं, ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे, बँक अपडेट नसल्यामुळे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्यामुळे मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने बॅकलॉग क्लिअर करण्याचे आदेश दिले आहेत। तुमच्या खात्यात नोव्हेंबरचे 1500 प्लस डिसेंबरचे 1500 प्लस जानेवारीचे 1500 बराबर एकूण 4500 रुपये एकदम जमा होणार आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून जे तुम्ही चिंतेत होतात त्यांच्यासाठी ही खरोखरच मोठी आनंदाची बातमी आहे। कॅटेगरी नंबर 3, आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्या बहिणींना अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही किंवा अर्जच रिजेक्ट झाला आहे त्यांच्यासाठी काय? त्यांनी काय करायचं? थांबा, याचं उत्तर मी पुढे सविस्तर सांगणार आहे, पण आधी समजून घ्या की पैसे का अडकतात हे। बहिणींनो, आता मी तुम्हाला एक वास्तविक केस स्टडी सांगतो। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणारी सुनीताताई यांनी जुलै 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता। त्यांना सुरुवातीचे 2 हप्ते ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3000 रुपये मिळाले, पण त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे अडकले। सुनीताताईंनी जेव्हा तपासणी केली तेव्हा 3 मोठ्या चुका समोर आल्या, आणि हेच 3 चुका तुमच्या बाबतीतही होऊ शकतात, तर लक्षपूर्वक ऐका। चूक नंबर 1, बँक खाते आणि आधार लिंकिंग। सुनीताताईंनी अर्जात त्यांचं जुनं बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं दिलं होतं, पण मध्येच त्यांनी SBI मध्ये नवीन खाते उघडले। आधार कार्ड त्यांनी SBI खात्याशी लिंक केलं, पण योजनेत अपडेट केलं नाही। सरकार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार लिंक्ड खात्यातच पैसे पाठवते, म्हणून पैसे नवीन खात्यात गेले, पण सुनीताताई जुन्या खात्याची पासबुक तपासत होत्या। चूक नंबर 2, eKYC अपूर्ण। बहिणींनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे। सुनीताताईंच्या बँक खात्याची eKYC अपडेट नव्हती। बँकेनं त्यांचं खाते डॉर्मेंट म्हणजे निष्क्रिय केलं होतं, कारण 6 महिने व्यवहार झाला नव्हता। अशा खात्यात सरकारी योजनेचे पैसे येत नाहीत। सरकारनं आता 31 मार्च 2026 पर्यंत eKYC करणं अनिवार्य केलं आहे।
चूक नंबर 3, अर्जाची स्टेटस पेंडिंग. सुनीताताईंनी नारी शक्ती दूत ॲपवर स्टेटस तपासला तेव्हा त्यांचा अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असा दाखवत होता, कारण त्यांनी आधार कार्डची फोटोकॉपी अस्पष्ट जमा केली होती आणि अंगणवाडी सेविका त्यांना भेटू शकल्या नव्हत्या. आता जेव्हा सुनीताताईंनी हे तिन्ही मुद्दे दुरुस्त केले, बँक खाते अपडेट केलं, KYC केली आणि कागदपत्र पुन्हा जमा केली, तेव्हा त्यांच्या खात्यात गेल्या आठवड्यात एकदम 4,500 रुपये जमा झाले. तर बहिणींनो, तुमच्या बाबतीतही असेच असेल का? तपासा आणि लगेच दुरुस्त करा. आता मी तुम्हाला सांगतो की अचूक काय करायचं आहे. ही स्टेप्स फॉलो केलीत तर तुमचे पैसे 100% येतील. स्टेप 1, आधार बँक लिंकिंग तपासा. लगेच तुमच्या बँकेत जा आणि विचारा, माझा आधार कार्ड या खात्याशी लिंक आहे का? जर नाही तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुक घेऊन जाऊन आजच सीडिंग करा. हे फ्री आहे आणि 10 मिनिटात होतं. स्टेप 2, KYC करा. तुमच्या जवळच्या बँकेत, कॉमन सर्व्हिस सेंटरवर किंवा आधार सेंटरवर जाऊन KYC नक्की पूर्ण करा. यासाठी तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागतो. OTP येईल, त्यानं व्हेरीफाय करा. बस झालं. स्टेप 3, नारी शक्ती दूत ॲपवर स्टेटस तपासा. गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा. आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. तुमचा अर्ज नंबर किंवा आधार नंबर टाकून स्टेटस बघा. जर अप्रूव्ड दाखवत असेल तर पैसे लवकरच येतील. जर पेंडिंग किंवा रिजेक्टेड दाखवत असेल तर स्टेप 4, अंगणवाडी सेविका किंवा CSC सेंटरला भेटा. तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांना भेटा. त्यांच्याकडे सर्व यादी असते. त्यांना तुमचा अर्ज नंबर द्या आणि काय प्रॉब्लेम आहे ते विचारा. जर कागदपत्र चुकली असतील तर पुन्हा जमा करा. CSC सेंटरवरही तुम्ही हे करू शकता. स्टेप 5, हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. महिला व बाल विकास विभागाचा हेल्पलाईन नंबर आहे 101. हा टोल फ्री नंबर आहे. इथे फोन करा आणि तुमची तक्रार नोंदवा. तुम्हाला कंप्लेंट नंबर मिळेल, तो जतन करून ठेवा. बहिणींनो, फक्त 1,500 रुपयेच नाही, सरकारनं तुमच्यासाठी आणखी काही योजना आणल्या आहेत. अन्नपूर्णा योजना. ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांना गॅस सिलेंडरसाठी वर्षातून 3 वेळा 830 रुपये देखील थेट खात्यात मिळतात. म्हणजे वर्षातून 2,490 रुपये एक्स्ट्रा. हे पैसे देखील DBT द्वारे येतात. म्हणून बँक खाते अपडेट असलंच पाहिजे. फेर तपासणी सुरू. सरकारनं आता घोषणा केली आहे की अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत, कारण काही बहिणींनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरले आहेत. जसे की सरकारी नोकरी आहे पण लपवली, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे पण कमी दाखवलं, 4 चाकी गाडी आहे पण सांगितलं नाही. अशा बहिणींचे पैसे थांबवले जाणार आहेत आणि मिळालेले पैसे परत मागवले जातील. तर जर तुम्ही पात्र आहात आणि सत्य माहिती दिली आहे तर घाबरायची गरज नाही. फक्त कागदपत्र तयार ठेवा. आगामी हप्त्यांची तारीख: फेब्रुवारीचा 20वा हप्ता 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान येईल. मार्चचा हप्ता मार्च अखेरीस येईल. यानंतर 2027 पर्यंत योजना चालू राहणार. आणि आता शेवटची गोल्डन टिप जी मी तुम्हाला सांगणार होतो. बहिणींनो, जर तुमचे पैसे अडकले असतील आणि कोणतीही चूक तुम्हाला समजत नसेल तर एक काम करा. तुमच्या तालुक्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन लेखी अर्ज द्या. त्यात तुमचं नाव, अर्ज नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि समस्या लिहा. अर्जाची कॉपी स्वतःकडे ठेवा आणि रसीद घ्या. 7 दिवसात तुमची समस्या सोडवली जाईल. हे 100% काम करतं. तर बहिणींनो, मी आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला मागील हप्ते मिळाले आहेत का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात? तुमच्या खात्यात किती रुपये आले? आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील शेजारच्या सर्व बहिणींना व्हॉट्सॲपवर शेअर नक्की करा, कारण माहिती हाच खरा सशक्तीकरणाचा पाया आहे. सबस्क्राईब नक्की करा लाईव्ह महाराष्ट्र 24चा. बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओला एक मोठा लाईक नक्की द्या. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत. जय महाराष्ट्र, जय भवानी.